नमस्कार मंडळी. आपल्या महाराष्ट्रात गणपती बाप्पाच्या आगमनानंतर एक वेगळाच उत्सव साजरा केला जातो. तो म्हणजे गौरी आगमन. गौरीला महालक्ष्मी मानलं जातं आणि या 2 दिवसाच्या पूजेमध्ये घराघरात सुख, समृद्धी आणि मंगलमय वातावरण नांदतं. गणपती हा बुद्धीचा देव मानला जातो, तर गौरी ही समृद्धी आणि सौंदर्याची प्रतीक मानली जाते. म्हणूनच गणपती गौरीचं आगमन म्हणजे बुद्धी आणि लक्ष्मीचा संगम. गौरी पूजनात खास करून स्त्रिया व्रत करतात. त्यामध्ये पारंपरिक नित्यनेम, गाणी, ओव्या, जेवणावळी आणि नवस यांना महत्त्व असतं. आणि नेमका यावर्षी गौरीचा पूर्वज ओवसा आलेला आहे. आमच्याकडे अशी पद्धत आहे, की कुवार मुलीचा ओवसा जेव्हा सुरू करायचा असतो, तर तो आम्ही लग्नाच्या जेव्हा पूर्वज ओवसा येईल, त्यावर्षी तो सुरू केला जातो. कोकणात फार वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्यातली ही एक पद्धत आहे. गौरी गणपती हा फक्त धार्मिक सोहळा नाही, तर तो आपल्याला कुटुंबातील एकत्रितपणा, स्नेह आणि परंपरा जपण्याचा सुंदर संदेश देतो. खूप बरं वाटतं जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र असतं. आणि यावर्षी पूर्वज होते त्यामुळे माझा कुवार ओवसा केला गेला. हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, माझा पहिला ओवसा आणि मला इतकं छान वाटलं. एक तर गौरीचं पूजन करताना सुद्धा मला खूप बरं वाटलं. खूप एक्साइटमेंट होती, की नेमकं काय असतं? तर त्यात मला 5 सूप दिले गेले होते. हे असे संपूर्ण फळांनी, फळभाज्यांनी भरलेले ते सूप होते आणि इतकं छान असं ते सजवलेलं होतं आणि त्यातलं प्रत्येक सूप हे प्रत्येकाला दिलं गेलं म्हणजे पूजन करून आल्यानंतर. पहिलं तर आई-वडिलांना दिलं आणि त्यानंतर आत्या, काका, काकी, मामा या सगळ्यांना ते सूप एक-एक, एक-एक दिलं गेलं आणि त्यांनी प्रत्येकाने त्याच्यात ते वाण म्हणून स्वीकारलं आणि त्यानंतर त्यात काही एक गिफ्ट पण मला प्रत्येकाने दिले. सो माझा हा एक्सपिरियन्स फार माझ्यासाठी खूपच वेगळा होता. माझ्या लाईफमधला हा खूप चांगला मोमेंट आणि मला खूप भारी वाटलं. सो तुमच्याकडे ओवसा कसा केला जातो मला नक्की कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.